शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यास मुदतवाढ देण्याची सरकारची तयारी. मात्र मराठी शिकणार नाही अशी मुजोरी चालणार नाही. मुदतवाढी संदर्भात उद्या निर्णय घेऊ, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर मांडली भूमिका. अमराठी रिक्षा चालकांच्या विरोधात मनसे रस्त्यावर उतरणार, परिवहन विभागाच्या निर्णयाकडे मनसेचे लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निरुपम यांच्या कानाखाली वाजवावी. मराठी सक्तीवरील निरुपम यांच्या भूमिकेवरून मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक. निरुपम यांना समज देण्याची मागणी. जबरदस्ती केल्यास हजारो लोक रस्त्यावर उतरणारच, रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवरून छगन भुजबळ यांचं सूचक वक्तव्य. भाजप आमदार नरेंद्र मेहतांची शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात पोलिसात तक्रार. मांदरपाड्यामध्ये सरनाईकांनी जमिनी बळकावल्याचा आरोप. भूमिपुत्रांसह मेहता कासारवडवली पोलीस ठाण्यात. उद्धव ठाकरे विधान परिषद न लढवण्यावर अद्यापही ठाम. महाविकास आघाडीकडून ठाकरेंची मनधरणी. ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध. अर्ज भरण्यासाठी अवघे 3 दिवस बाकी. विधान परिषदेवरून उद्धव ठाकरे लवकरच भूमिका मांडतील, संजय राऊतांची माहिती. तर शिंदे महान, भाजपचीही मतं फोडू शकतात, राऊतांची टीका. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून बच्चू कडूंना विलिनीकरणाची ऑफर. प्रहार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन झाल्यास कडूंना विधान परिषदेवर संधी. दरम्यान कडूंचा निर्णय मान्य असल्याची कार्यकर्त्यांची भूमिका. जलील यांच्या खरातवरील वक्तव्यावरून खडाजंगी. जलीलांचा धर्मांतरणाला पाठिंबा आहे का? गुलाबराव पाटलांचा सवाल. तर महाराष्ट्र हिरवा करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, नवनाथ बन यांचा निशाणा. देशातील सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये महाराष्ट्रामधील 3 शहरं. राजस्थानपेक्षा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमान. आतापर्यंत उष्माघाताचे 9 बळी. अकोला, वर्धा, अमरावतीमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद. पारा 46.2 अंशांवर. तर चंद्रपूर, नागपूर 44.8 अंश तापमानाची नोंद. नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन. राज्यावर पाणी टंचाईचं सावट. राज्यातील धरणांमध्ये केवळ 43% पाणीसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाणीसाठ्यामध्ये 7% घट. मुंबईचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पुरोगामी संघटना रस्त्यावर. बिंदू चौकामध्ये पोलीस आंदोलकांमध्ये झटापट. प्रकाशक आंबींना शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाईची मागणी. पुरोगामी संघटनेच्या उद्या संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा. शिवीगाळ प्रकरणावरून पुरोगामी संघटना आक्रमक. सरकारसह पोलिसांच्या कारवाईचा देखील निषेध. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमदच्या अडचणीत वाढ. 16 वर्षीय अल्पवयीन पीडितेनं जबाब नोंदवला. एसआयटी चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे समोर. जस्टिस स्वर्णकांता यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा संपली. मी स्वर्णकांता यांच्या कोर्टात जाणार नाही. मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्याकडून सत्याग्रहाची घोषणा. शहरांपैकी 95 शहरं एकट्या भारतात. बहुतांश भागांमध्ये पारा 46 अंशांच्या उंबरठ्यावर. हिमाचल प्रदेश, ईशान्य भारत वगळता इतर भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा. राज्यभरातील 85,000 कृषी सेवा केंद्रांचा आजपासून बेमुदत बंद. शासनाच्या जाचकटींच्या विरोधात विविध मागण्यांवरून बंदची हाक. खतं आणि बियाणं खरेदी ठप्प. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. लाडक्या बहिणींना ई-केवायसी फक्त 4 दिवस शिल्लक. राज्यातील 26,34,000 महिलांची ई-केवायसी अद्यापही रखडलेली. 30 एप्रिल नंतर अपात्रतेची टांगती तलवार. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.